येथे स्वरनाथ संगीत विद्यालयाचे उद्घाटन संपन्न। शिर्डीजवळील निघोज येथे स्वरनाथ संगीत विद्यालयाचे बोधिवृक्षास पाणी देऊन उद्घाटन करण्यात आले। आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार स्वरनाथ संगीत विद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले। या संगीत विद्यालयामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल व चांगले गायक वादक यातून घडतील। शहरी भागात विद्यार्थ्यांना खूप कोर्सेस उपलब्ध होतात, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे अशाच ग्रामीण भागात संगीत विद्यालय सुरू होत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावे असे आवाहन प्राध्यापक शरद शेजवळसर यांनी केले आहे। इच्छा असेल तर मार्ग सापडेल, दुःखाने खचून न जाता धैर्याने सामोरे जा, यात प्रगती तुमचीच आहे आणि ही जिद्द असलीच पाहिजे। तीच जिद्द आरती खरात हिने आज स्वरनाथ संगीत विद्यालयाची स्थापना करून प्रत्यक्षात दाखवून दिली आहे। तिच्या या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी दिल्या। शिर्डीपासून हकेच्या अंतरावर असणारे निघोज गावात स्वरनाथ संगीत विद्यालय सुरू झाले असून जीवनामध्ये संगीताला देखील मोठे महत्त्व आहे। अनेक प्रकारचे आजार संगीतामुळे बरे झाल्याचे दिसून आले आहे। जीवनात आनंद देण्यात संगीताचा फार मोठा वाटा आहे। संगीत म्हणजे एक थेरपी आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही, असे प्रखर मत क्रीडापटू कामिनी केवट यांनी व्यक्त केले। संगीत शाळेची संकल्पना बऱ्याच दिवसांपासून करण्याचा मी प्रयत्न करत होते। आज तो दिवस आला, यासाठी मला माझ्या आईवडिलांचे, मित्रमैत्रिणी व या क्षेत्रातील सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे स्वरनाथ संगीत शाळेच्या संस्थापिका आरती खरात यांनी सांगितले। या प्रसंगी शाहीर नंदकुमार खरात, त्यांची पत्नी प्रशांत खरात, शिर्डी पोलीस स्टेशनचे शेकडे साहेब, पत्रकार राजेंद्र दुनबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप अहिरे, कविता गायकवाड, रमेश कोळगे, सुशांत पवार, भालेराव काका, विद्यार्थी महिला मंडळ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पालवेताई यांनी केले, तर आभार प्रशांत खरात यांनी मानले। आलेल्या सर्व मान्यवर उपस्थित नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले। प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, मराठी न्यूज लाईन, शिर्डी। नमस्ते, मी आरती मीना नागवा खरात। सावळीमध्ये मी स्वरनाथ संगीत विद्यालय सुरू केलेलं आहे। आकांक्षा तर खूप काही आहे, पण मला एवढंच वाटतं की माणसाने प्रत्येक कलेकारितेमध्ये पुढे जावं। तर मी इथे हा छोटासा माणूस घेऊन आलेली आहे की तुम्हीही कले क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकताय, जेणेकरून कला ही प्रेरणादायी ठरते प्रत्येक गोष्टींसाठी। आणि कला ही फक्त गाणं गाण्यापुरती नसतेच, तर त्यामधून माणूस पुढे पुढे सरकत जातो, काहीतरी त्याचे ध्येय ठरतात ॲक्च्युली। तर मला असं वाटतं की या 13 दिवसीय शिबिरामध्ये तुम्ही सर्वांनी स्वतःची नावं नोंदणी करावी। थँक्यू सो मच। आज सावळवेर या ठिकाणी
स्वरनाथ या संगीत विद्यालयाची निर्मिती आदरणीय आरतीताईनं केलेली आहे. खऱ्या अर्थानं व्यक्तीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण आपल्यामध्ये जी कला दडलेली असते त्याला चालना मिळावी या हेतूनं आपण या स्वरनाथ संगीतशास्त्र विद्यालयात आपण आपले नाव नोंदवावे आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला व्यक्ती यांना शहरी भागाकडे वाटचाल करत असताना आपण त्या शहराकडे कुतूहलानं बघतो, पण खेड्यात जे दडलेलं आहे ते कुठंच नाही. आणि म्हणून खेड्यातलीच माणसामध्ये कला जिवंत आहे. खेड्यातलीच माणसं कला क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवतात आणि त्याच अनुषंगानं आरतीताईनं हा संकल्प केलेला आहे की माझ्या प्रत्येक ग्रामीण भागातला लहानातला लहान मोठ्यातला मोठा सर्वांना संगीत शास्त्राची आवड निर्माण झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं माणूस आज ताणतणावामध्ये जीवन जगत आहे. ताणतणावातलं जीवन हे खऱ्या अर्थानं त्याला मोकळीत द्यायचे असेल तर संगीताशिवाय पर्याय नाही. संगीताचे शब्द कानावरती पडल्याच्या नंतर माणसाचं नैराश्ययुक्त जीवन हे सुखकारक होत असतं, याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. म्हणून या क्लास आरतीताईचा हा संगीत स्वरनाथ विद्यालय नाव लौकिकास पात्र व्हावं. ग्रामीण भागातले या ठिकाणी कलाकार त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी एक सदिच्छा या दिनाने व्यक्त करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी स्वरनाथ संगीत विद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने आरतीताई खरात यांनी सुरू केलेले हे संगीत विद्यालय आणि या विद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उपेक्षित होतकरू कलावंतांना निश्चितपणे संगीत शिकण्याची एक संधी या निमित्तानं मिळणार आहे. या ठिकाणी उपेक्षित कलावंतांनी ग्रामीण भागामध्ये लपलेल्या काही ध्येयांनी या संगीत कलेचा निश्चितपणानं लाभ घ्यावा आणि या संगीत क्लासेसमधून या संगीत विद्यालयामधून बाहेर पडलेले विद्यार्थी हे निश्चितपणानं या विद्यालयाच्या यशस्वीच्या कारकिर्दीमध्ये आणि या विद्यालयाचं नाव निश्चितपणानं उज्ज्वल करतील ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आरतीताई खरात यांनी सुरू केलेल्या संगीत उपक्रमाला या क्लासेसला निश्चितपणानं भरभरून यश मिळो आणि या क्लासेसचं नाव हे खूप खूप दूरपर्यंत पोहोचू ही शुभेच्छा ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि शिकणं आणि शिकवणं याची समृद्ध परंपरा ही कालच्या अहमदनगर आणि आजच्या अहिल्यानगरला आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांच्या तरुणपणामध्ये ह्याच अहमदनगरमध्ये येऊन आजच्या अहिल्यानगरमध्ये येऊन त्या काळच्या मिशनरी लोकांनी ज्या मुलींकरता शाळा सुरू केल्या होत्या त्या पाहिल्या, अभ्यासल्या, बघितल्या आणि नंतर 1848 मध्ये पुण्यात जाऊन भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली होती. नगर जिल्ह्याला हा चांगला समृद्ध इतिहास आहे शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या अनुषंगाने. त्या शाळेनं जगातली मोठी क्रांती केली. 1848ला जे पुण्यातल्या भिडेवाड्यात सुरू झाली. त्याच महात्मा फुलेंनी सत्यशोधकी शाहिरी जलसे पण उभे केले होते कला क्षेत्रातले आणि सामाजिक समतेचा परिवर्तनाचा लढा हा सत्यशोधक शाहिरी जलशांमधून म्हणजेच कलांमधून तो विकसित पण केला होता. त्याच परंपरेची पाईक असलेली आरती खरात आज स्वरनाथ विद्यालय स्थापन करून सावळीवीर या गावामध्ये एक नवा इतिहास निर्माण करते आहे. मुलगी आहे, धडपड करते आहे, काळाशी झडते आहे, झगडते आहे आणि काळाच्या पुढची भाषा 2 पावलं पुढे जाण्याची करते आहे. आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की तिच्या मार्गदर्शनात संगीत शिकण्याची, शास्त्रीय संगीत शिकण्याची एक सुवर्ण संधी आपल्या सर्वांना आहे. सावळीवीर आणि पंचक्रोशीतील सगळ्या अबालवृद्धांना शिकण्यासाठी वय नसतं. सर्वांचं ह्या विद्यालयात स्वागत आहे. सर्वांनी यावं, शिकावं अशी आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. आपल्याला सगळ्यांना आनंद होत आहे की शिर्डी या ठिकाणी सारगीर गावात आरती मॅडम जे स्वतः संगीत क्षेत्रात मास्टरेट आहेत आणि ते आजही शिकत आहेत आणि यांच्यासाठी मार्गदर्शक जर आपल्या गावात मिळत आहेत तर आपण नक्कीच त्या संधीचा चांगला उपयोग घेऊया आणि लवकरात लवकर येऊन आपल्या क्लबला भेट देऊन आणि जास्तीत जास्त
पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन आपण किती घेण्याचा प्रयत्न करू त्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि सहभागी व्हायचं. धन्यवाद. आज स्वर्णात विद्यालय संगीत विद्यालयाचं ओपनिंग आज सावळीवेर येथे झालेलं आहे आणि प्रत्येक मनुष्य हा संगीतप्रेमी असतो, पण काहींना वाव मिळतो, काहींना वाव मिळत नसतो. पण आज या संगीत क्लासेसच्या माध्यमातून सगळ्यांना वाव मिळणार आहे, तर सगळ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे आणि सगळ्यांनी त्यात सहभागी व्हायचं आहे. धन्यवाद. नमस्कार. आम्ही स्वर्णाद संगीत विद्यालयाच्या ओपनिंगसाठी इथे आलेलो आहे आणि या विद्यालयाचे संस्थापक मिस आरती खराब यांनी याचं आयोजन केलेलं आहे. तर बघा मित्रांनो की आपण बघतो शहरामध्ये जर बघितलं तर शहराकडे लोकांची सध्या धाव जास्त आहे आणि शहरामध्ये धाव काय जास्त आहे तर आज ज्याप्रमाणे देशामध्ये मुलं प्रगती करत आहेत किंवा देश पुढे चाललेला आहे तो काय चाललेला आहे तर शहरांमध्ये सगळ्या सुखसुविधा किंवा जे पण कौशल्य आहे मुलांमध्ये असायला पाहिजे ते सर्व शहरांमध्ये उपलब्ध असतं, परंतु खेड्यामध्ये त्याचा कमी असतं, उपलब्ध नसतं. तर त्याचाच विचार करून आरती खरात यांनी आज इथे या ग्रामीण भागामध्ये संगीत विद्यालयाची स्थापना केली आणि निर्मिती केली की आपल्या खेड्यामधील विद्यार्थ्यांना त्याची संधी मिळावी आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज इथून खेड्यातली मुलं महाराष्ट्रामध्ये पूर्ण ऑल इंडियामध्ये त्यांचं नाव लौकिक व्हावं यासाठी त्यांनी या विद्यालयाची स्थापना केली आहे आणि नक्कीच त्यातून खूप छान असे विद्यार्थी घडणार आहेत. तर मी आरती मॅडमना खूप खूप शुभेच्छा देते की त्यांचं हे विद्यालय खूप छान पद्धतीने चालावं आणि त्यांचे विद्यार्थी पूर्ण भारतभर त्यांनी नाव करावं आणि त्यांचं सुद्धा नाव व्हावं अशी मी साईबाबाचरणी प्रार्थना करते. धन्यवाद.